सुंदर, खूप सुंदर असा निसर्ग पाहुनी वाटे तो स्वर्ग। तर मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की आम्ही आता आहोत कुठे। अगदी बरोबर ओळखलात, वी आर इन कोकण। मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा प्रवास जो आपण ट्रेनमधून केला होतो? एक झलक छोटीशी तुम्हाला दिसली असेल। ॲक्च्युली आम्हाला थोडा उशीरच झाला आहे यायला। 3 दिवसापूर्वी आमचे मित्र इथे आलेले आहेत, तेच आता आम्हाला न्यायला इथे येणार आहेत। तर आपण त्यांच्यासोबत जाऊ आणि फुल ऑन एन्जॉय करू। चला। इथे आम्ही सर्वजण 6 दिवस राहिलो। मंडळी, हे काही हॉटेल नाही तर आमच्या मित्राचं घर आहे। इथे आम्ही 6 दिवस होतो। तुम्ही पाहतात की घराच्या बाजूलाच समुद्र आहे। लास्ट व्हिडिओमध्ये तो नीट असं दाखवण्यात नाही आला, म्हणून ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे असं शोकेस करतोय। घराच्या असा बाजूलाच समुद्र आहे। गार गार पाण्यात मस्त असं खेळत असताना येणारा तो पाऊस, आहा, खूप छान। Ladies and gentlemen, you can see on the left hand side there is Prajwal Neswankar, and the next one is Tejas Boyd, and the next one and the last man we have Rohan Sawant. Now the race is going to be start. 3, 2, 1, go! ये तो माझा व्हिडिओ कर। अरे हा समुद्र आहे ना, पापा का पार आहे। सकाळी 11च्या सुमारेस आम्ही सर्वांनी जेवणाची तयारी करायला घेतली आणि आता दुपारच्या जेवणाची जी सोय आहे ती इथे पाठीमागे चालू आहे। काय बघू आता गावातली नाही, आता आज तर नाही। हा ठीक आहे। चिकन आहे की मटन आहे? चिकन। आणि मटणाचं काय? मटन तेजस करतो ना, ती तेजस बघेल। एक नंबर। इकडे ठेवला
साफ करून झाल्यावर सांग. आणि आमचे कामगार ज्यांना कामाला लावलेले मस्तपैकी कपडे धुवा. ओ हो, एक काम कर, एक मोठा मोठं काय भांड दे ना. कांदा आहे तिथे. तो भांड बोलतोय. सगळे मंडळी एकसाथ जेवणाच्या तयारीला लागलेत. मटन काय बनतं. जेवून थोडं फिरायचा प्लॅन केला. जवळच कुठेतरी जाऊया. तर आता तुम्ही पाहत आहात आम्ही सुरूच्या बागेत पोहोचलेलो आहोत. हा लोकेशन खरं तर खूप बेस्ट आहे, कारण दोन्ही साईडला झाडी आहेत आणि मधूनच असा रस्ता गेलेला आहे. सुरूची बाग, दोन्ही बाजूला सुरूची झाडं, मधून रस्ता, बाजूलाच समुद्र. क्रेझी, फुल क्रेझी. मजबूत असा पाऊस पडतोय आणि हा बघा निखिल कसा गारटलेला आहे. पूर्णपणे टोचतो असा पाऊस. अखिल, अखिल, आओ जोश. हा थांब, येतो. जबरदस्त असं वाऱ्याची ती झुळूक येताच पावसाचे ते थेंब सुद्धा काटेसारखे वाटू लागले मंडळी. एवढी जोरात आली होती ती झुळूक.
पाऊस पडून गेलेला आहे आणि असा बारीक बारीकसा पाऊस लागतोय आणि अंगावरती असं बारीकसे असे शिंदोरे घ्यायला मस्त वाटतं. घरी येऊन वरती ब्रिजवर जाऊन काहीसे शॉर्ट शूट केलेत. संध्याकाळची वेळ होती, लाईट देखील खूप मस्त होती, केली शूटिंग. अजून काय. इथे खूप ॲक्च्युली अंधार आहे आणि आम्ही इथे ॲक्च्युली याच्यासाठी आलो आहोत कारण लाटांचा आवाज, मस्तपैकी थंडगार असं वारा, मन मस्तपैकी एकदम शांत होतं, एकदम शांत आणि बरं वाटतं. तुम्ही सुद्धा ऐकत असाल लाटांचा आवाज आणि तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये ऐकायला येत असेल की इथे वारा किती आहे. अरे बापरे, अरे बापरे, ओ माय गॉड, यांचं काय चालू आहे? हाय शपथ. अरे मैं अपनी तन्हाई के वास्ते अब कुछ तो करूं. जब मिले थोड़ी फुर्सत, जब मिले थोड़ी फुर्सत, खुद से कर ले मोहब्बत, है तुझे भी इजाजत, कर ले तू. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा असंच ठरवलं की जाऊ थोडं फिरून येऊ. आमची 2-3दा तरी इथे ट्रिप झालेली आहे, पण आम्हाला आज कळालं की देवगड किल्ला ॲक्च्युली आहे कुठे. तर आता एक्सप्लोअर करूया पूर्णपणे देवगड किल्ला. मस्तपैकी आम्ही बाईकवरून असंच ट्रॅव्हल करायचा विचार करत होतो, पण समोरच भेटला किल्ला, आलो. चला आता पाहू. म्हणजे एवढ्या दिवसानंतर आपण येतोय, 1-2 वर्ष झाली तरी आता कळतं आपला देवगड किल्ला कोणता आहे. हे कोणतं मंदिर आहे? आम्ही मागे प्लॅनमध्ये इन्क्लूड केलेलं की जाऊया देवगड किल्ल्यावर, पण तेव्हा काही सक्सेसफुल नाही झालं आणि अचानक पोहोचलो आम्ही देवगड किल्ल्याला. पाऊस पण मस्त पडतोय, भिजलो आम्ही बाईकवरून येता येता. लाईट हाऊस आहे आणि एकीकडे मस्त
पाऊससुद्धा खूप सुंदर पडत होता. त्यात नेक्स्ट डेला आम्ही ठरवले की जवळच्या मंदिरात जाऊन येऊया. दाभोळ या गावात गणपतीचं सुंदर असं एक मंदिर आहे. ते पाठीमागे पाहतात ना, तेच मंदिर आहे. चला पाहूया. सिद्धिविनायकचं हे सुंदर मंदिर खाली गेल्यावर जे दृश्य आहे ते तुम्हीच पहा या व्हिडिओमध्ये. आणि नुसतंच पाहू नका का मंडळी, तर येऊन प्रत्यक्षात बघा सुद्धा. उधर से ही जा, इधर से मत. खोल आहे थोडं, म्हणजे एवढं असेल. नीचे नीचे रे बहुत. इथून निघालो ते थेट गजबा देवीच्या मंदिरात, जे मिडबाव या गावात आहे. तुझसे है दिल की साझेदारियां, तेरे बिन सांस लूं तो जी न सकूं. अब तू ही बता क्या मैं करूं, क्या करूं, क्या करूं. Girl, I need you, girl, I need you, girl, I need you.
गजबा देवीला जाण्या अगोदर पहिलं रामेश्वराचं मंदिर येतं तर तिकडे जाऊन येऊया. काय रावण मंदिर कसं आहे? मस्त आहे. काय रे निखिल काय झालं? काय झालं? अरे मला सोडून चालले रे लोक. मग जाऊ देत, चल चालत आहे ना, चालत आहे बिंदास आहे. 5 किलोमीटर लागेल ना. 5 किलोमीटर अर्ध्या तासात पोहोच. आहे बिंदास. अरे मी काय केलं? अरे लवकर पोरांचे येऊन बोटी घेतले. फायनली पोचलो आहोत आपण गजबा देवीच्या मंदिरात. पहा समोरच आहे. घरी येऊन चहा पिऊन मस्त तारामुंबरीच्या बीचवर जायचा प्लॅन होता.
इथेच थांबूया आता मंडळी. काही दिवसांनी गणपती सुद्धा येणार आहेत, तेव्हा नक्की नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. आता चला, निरोप घेतो. आणि अशा प्रकारे मुंबईला रिटर्न जाताना आणि तोच सेम टू सेम रुटीन परत एकदा फॉलो करायला